तर आजचा आपला टॉपिक आहे की पुण्यामध्ये जे पुनावळे हा एक एरिया आहे, तर पुनावळेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात का? त्याच्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की पुनावळेमध्ये कचरा डेपो येणार होता, तर तो कचरा डेपो कधी येतोय का नाही येतोय, त्यामुळे येणाऱ्या काळात पुनावळ्याचा फ्युचर हा एकदम ब्राईट आहे, म्हणजे ब्राईट असणार आहे. शिवाय तिथलं ॲप्रिशिएशन चांगलं असणार आहे आणि लिव्हिंग ऑफ लाईफस्टाईल ही, कारण की तिथला जो आता क्राऊड आहे जो की घर खरेदी करतोय हा पूर्ण 100% फक्त IT चा क्राऊड आहे पुनावळेत. कसं पुनावळे, त्याच्यामुळं तुम्हाला डिमांड आहे कचरा डेपो पुनावळेमध्ये येतोय का नाही येते सर? नाही, मूळ तर येतोय म्हणजे कसं येतोय, पुनावळ्याच्या ग्रामस्थांचा, मारुंजीच्या ग्रामस्थांचा आणि स्थानिक नेते मंडळींचा पण थोडाफार त्याला विरोध होता. बरोबर. दुसऱ्या दिवशी ते गुगलला अपडेट झालं आणि तिसऱ्या दिवशी जी बिल्डरांची कॉस्ट 60 लाखाला होती 2 BHK ती 70 लाखावरती गेली एका रात्रीत. आता आपण सरांना विचारू की तिथले आताचे रेट्स काय चालू आहे, 1 BHK 2 BHK 3 BHK याच्यामध्ये सर एरिया वाईज पण जर तुम्ही सांगू शकले तर आपल्या प्रेक्षक आले. नमस्कार मित्रांनो, रिअल इस्टेट विथ चैतन्या मराठी रिअल इस्टेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे गणेश सर, आणि सर एक रिअल इस्टेट एक्सपर्ट आहे. सरांना पुणे त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड या सगळ्या एरियाचं रिअल इस्टेटचं खूप चांगलं नॉलेज आहे. आणि आपल्या या चॅनलवर आपण रिअल इस्टेट विथ चैतन्या चॅनलवर आपण रिअल इस्टेट या एका विषयावर मल्टिपल असे एक व्हिडिओज बनवणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला होम लोन कसं मिळू शकतं, तुमचा पगार किती तर तुम्हाला किती होम लोन मिळू शकतं, असेही मल्टिपल आपण सब्जेक्ट्स यामध्ये घेणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे की पुण्यामध्ये जे पुनावळे हा एक एरिया आहे, तर पुनावळेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात का? पुनावळेमध्ये जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे तर तुम्हाला किती पैसे लागू शकतात? 1 BHK घ्यायचा आहे किती, 2 BHK 3 BHK याच्यामध्ये तुम्हाला एरिया किती मिळेल? त्याच्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की पुनावळेमध्ये कचरा डेपो येणार होता, तर तो कचरा डेपो कधी येतोय का नाही येतोय, या सगळ्या विषयांवर आज आपण गणेश सरांसोबत चर्चा करणार आहे. तर सर स्वागत आहे तुमचं परत एक वेळेस रिअल इस्टेट विथ चैतन्या चॅनलवर. खूप खूप धन्यवाद चेतन सर, पुन्हा एकदा मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या चॅनलवरती. येस. आणि आपण पुनावळेबद्दल डिस्कशन करू शकतो. बरोबर. तर सर सगळ्यात पहिले जर म्हणजे आपण जर पुनावळ्याच्या कचरा डेपो, तर हा सगळ्यांच्या मनातला विषय, लोकांना माहितीच नाही की काय होणार आहे ॲक्च्युली, येतोय का नाही येतोय. बट त्याच्या आधी तो मुद्द्याला तर आपण टच करू, पण त्याच्या आधी पुनावळे एरिया तुम्हाला कसा वाटतो? जर रेसिडेन्शियल जर कुणाला आता घर घ्यायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून, जर आपला व्हिडिओ आज कोणी बघतोय त्या व्यक्तीला जर पुनावळेमध्ये घर घ्यायचं आहे, त्याने घ्यावं की नाही घ्यावं, त्याचा पगार किती हवा, त्या गोष्टीबद्दल तुमचे ओपिनियन्स. बघा, जर पुण्यामध्ये आणि पुणे वेस्ट पिंपरी चिंचवडमध्ये जर फ्लॅट घ्यायचा जर विचार करतोय आपण, त्याच्यात जर पुनावळे हे लोकेशन चॉईस करतोय तर नक्कीच ते एक सर्वोत्तम लोकेशन असणार आहे. बरोबर. आपल्या रेसिडेन्शियलच्या आणि इन्व्हेस्टमेंटच्या दोन्ही दृष्टीने. ओके. कारण की जे झपाट्याने डेव्हलपमेंट होती आहे पुनावळ्याची आजची, आणि जे कनेक्टिव्हिटी आहे IT रिलेटेड आणि सिटीचे आणि PCMCचा डेव्हलपमेंट जो आहे, बरोबर, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामुळे येणाऱ्या काळात पुनावळ्याचा फ्युचर हा एकदम ब्राईट आहे, म्हणजे ब्राईट असणार आहे. शिवाय तिथलं ॲप्रिशिएशन चांगलं असणार आहे आणि लिव्हिंग ऑफ लाईफस्टाईल ही सर्वोत्तम असणार आहे, बेस्ट असणार आहे. हो, कारण की तिथला जो आता क्राऊड आहे जो की घर खरेदी करतोय हा पूर्ण 100% फक्त IT चा क्राऊड आहे पुनावळेत. कसं पुनावळेत, आणि 10 to 15% फक्त इन्व्हेस्टर लोक आहेत. पण पुनावळे जो झोन आहे हा पूर्णतः 100% रेसिडेन्शियल झोन आहे. म्हणजे तिथं तुम्हाला MIDC किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या किंवा ट्रान्सपोर्ट डेपो किंवा बाकी इतर कुठल्याही गोष्टींचा त्रास होणार असं काही नाही. प्रॉपर सगळ्या तुम्हाला जे आहेत फक्त इमारती उभी दिसतील, पूर्ण इन्फ्रा बनलेला दिसेल आणि पूर्ण रेसिडेन्शियल लोकेशन असणार आहे. बरोबर सर. सर पुनावळेचा जर आपण विचार केला तर आता, कारण पुण्यातल्या लोकांना माहिती आहे, पण म्हणजे बाहेर लोक आहेत, तर हिंजवडी IT पार्क इथून किती दूर आहे, त्याच्यानंतर मिलेनियम मॉल जो नवीन झाला आहे, फिनिक्स मॉल, त्याच्यानंतर अजून स्कूल्स वगैरे या भागातल्या कोणत्या, एक ओव्हरऑल जर बघायला गेलं थिएटर्स वगैरे कोणते, तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगा? बघा, जर म्हणजे प्रत्येक जणाचा तो एक विचार असतो की जर मी घर घेतोय तर मला अशा ठिकाणी घर पाहिजे जिथून मला स्कूल कॉलेजेस आजूबाजूला पाहिजेत, माझ्या डेलीच्या नीड्स ज्या आहेत ते माझ्या घराच्या जवळ पूर्ण झाल्या पाहिजेत, मला दूर जाण्याची गरज नाही पडली पाहिजे, माझं वर्किंग लोकेशन मला जवळ पडलं पाहिजे. आणि जसे की लाईफस्टाईल आपण म्हणतो की मॉल वगैरेमध्ये जायचं असेल किंवा शॉपिंगला जायचं असेल किंवा मल्टिप्लेक्सला
मूवी बघायला जायचं असेल तर ह्या थोड्याशा म्हणजे जवळपास पाहिजेत आणि उत्तम कनेक्टिव्हिटी पाहिजे लोकेशनला. तर तशा बाबतीत म्हटलं तर 100% आपलं पुनावळे हे लोकेशन सर्वोत्तम आहे. कारण की तुम्हाला पुण्यातला सर्वात मोठा मॉल मिलेनियम जो वाकडमध्ये आहे तो 3 ते 4 किलोमीटरवरती कनेक्ट होतो. ओके. तुम्हाला पुण्यातला सगळ्यात मोठा एज्युकेशन हब जो आपण म्हणतो की तातवडे, ओके, जिथे की सगळे स्कूल कॉलेजेस आहेत ते तुम्हाला 2 ते 3 किलोमीटरच्या सर्कलमध्ये आहेत. शिवाय सगळ्या बस आणि पुनावळ्यातही इंटरनॅशनल 2-3 स्कूल आहेत ऑलरेडी चालू आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट आपल्या की डेलीच्या जे काही गोष्टी असतील स्कूल, क्लिनिक आणि हॉटेल्स वगैरे त्या हॉस्पिटल्स आणि आपलं जे काही डेलीचं मार्केटमधल्या गोष्टी ते सगळं ऑलरेडी तिथं चालू आहे. त्याच्यामुळं तुम्हाला डीमार्ट आहे डीमार्ट नाही पण रेडी डीमार्टचा पॉईंट आहे. ओके. पण छोटे मोठे सुपर मार्ट आहेत तिथं ज्याच्यामुळे आपल्याला ग्रोसरी आणि बाकीच्या गोष्टी तिथं पण सर जर सामान्य ऑडियन्सला जर समजा पुनावळेतून डीमार्टला जायचं असेल तर जवळपास तर मग जवळपास म्हटलं तर रावेतचं डीमार्ट आहे 3-4 किलोमीटर मध्ये 4-5 किलोमीटर आहे ते पुनावळ्यामधून. बरोबर. दुसरं मग रिलायन्स मार्ट आहे केवळेमध्ये पण 5 किलोमीटर आणि आपलं मिलेनियम वाकडचं आणि हिंजवडीचं डीमार्ट ते डीमार्ट आहे ते पण एक 6-7 किलोमीटर जाईल. करेक्ट. आणि सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट काय आहे की पुनावळ्याला कनेक्टेड आहे ना जो मुंबई पुणे आपण हायवे म्हणतो की मुंबई कोल्हापूर हायवे. बरोबर. तो हायवे म्हणजे पुनावळे, त्या हायवेवरच पुनावळे हे गाव येतं. नाही जर आपण पुनावळे गाव जर म्हटलं तर आपल्याला वाटतं की गायकवाड नगर किंवा ते पुनावळे, पण नाही. पण मुळात पुनावळे जे गाव आहे ते BRT रोडला हायवेच्या त्या बाजूला आहे. ओके. सिटी साईडला. पण डेव्हलप इकडे जात. पण जो त्यांचा जो भाग आहे मूळचं जो सगळा पुनावळ्याचे डेव्हलपमेंट चालू आहे ते हायवेच्या या बाजूला. बरोबर आहे. कारण पुनावळ्याचं क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जर बघायला गेलं तर पुनावळ्याचं क्षेत्रफळ हे खूप मोठे आहे बऱ्यापैकी मोठं आणि डेव्हलपमेंटला स्कोप खूप आहे आणि त्या झपाट्याने चालू आहे ते. करेक्ट. सर पुनावळ्यापासून हिंजवडी IT पार्क किती म्हणजे फेज 1 फेज 2 फेज 3 आता जर बघायला गेलं मागून रोड वगैरे त्या गोष्टी एक्सप्लेन जर सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं आपली वर्किंग कनेक्टिव्हिटी जास्त करून जो क्राऊड आहे ITचा त्यांचे ऑफिसेस आहेत बाणेर बालेवाडी. ओके. जे की 7-8-10 किलोमीटरमध्ये कनेक्ट होतात हायवेने सरळ स्टार्ट टू एंड. बरोबर. दुसरं आहे हिंजवडी फेज 1 फेज 2 फेज 3. बरोबर. फेज 2 फेज 3 ला जर जायचं असेल तर आपण पुनावळ्याच्या बॅक साईडने 7-8 किलोमीटरवरती फेज 2 कनेक्ट करू शकतो. 10 किलोमीटरमध्ये फेज 3 कनेक्ट करू शकतो. ओके. ती कनेक्टिव्हिटी आणखी जवळ होईल. जो DP सँक्शन रोड आहे जो अंडरपासमधून सरळ आपल्याला विप्रो सर्कलमध्ये काढेल. ओके. त्याच्यामुळं तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे ती फेज 2 ची 3 ते 4 किलोमीटर होणार आहे. पण सध्या जर फेज 1 ला जायचं असेल तर आपण हायवेने बाहेरून येऊन भूमकर चौकातून कनेक्ट होतो जे की 6-5-7 किलोमीटर आहे आणि तेवढं ट्रॅव्हलिंग सध्या म्हणजे सफिशियंट आहे. एवढं करू शकतात. आणि याच्यात अजून एक गोष्ट की जर तुम्हाला सातारा कोल्हापूर जायचं आहे तर हायवेने डायरेक्टली कनेक्ट व्हाल. तुम्हाला खाली पुण्यात जायची गरज नाही आहे. बरोबर. मुंबई जायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट शकता. उलट तुम्ही सातारा पोहोचण्यापेक्षा मुंबई लवकर पोहोचाल. बरोबर. आणि सिटीची जसे की शिवाजीनगर पुणे सिटीची कनेक्टिव्हिटी डायरेक्ट BRT रोड आहे. BRT रोड साईडला जायचं डायरेक्ट हायवे आहे. मुंबईला जायचं डायरेक्ट हायवे आहे. बरोबर. सगळ्या गोष्टी आहेत. सर आता जर आपण पुनावळेच्या फ्लॅटच्या रेटबद्दल आणि एरियाबद्दल जर सांगायला झालं तर सुरुवातीला मला तुम्ही रेट सांगा एक 4 ते 5 वर्षापूर्वीचा आणि आताचा रेट. 4 ते 5 वर्ष म्हणजे 5 वर्षापूर्वी पण जायची गरज नाही आपल्याला. जास्त करून जर 2021 मधला रेट बघितला जे की तिथं प्रोजेक्ट चालू होते त्यावेळेस कमी प्रमाणात प्रोजेक्ट चालू होते तिथं. ज्यावेळी तिथं 650 ते 700 कार्पेटचा फ्लॅट 2 BHK जो 42 ते 45च्या रेंजला मिळत होता. जो तोच क्लायंट 2021-22 मध्ये घेतलेला 21 मध्ये घेतलेला तो क्लायंट आता जर रिसेल करतोय त्या ठिकाणी फ्लॅट बरोबर तर तो 60 लाख प्लस होतो रिसेल इन हँड विदाउट टॅक्सेस. बापरे. जो खरेदी करणार आहे तो वरचे टॅक्सेस पण पे करतो. म्हणजे सर 20 लाख जर बघायला गेलं तर निव्वळ 3 वर्षात 2.5 ते 3 वर्षात तुमचं जे ॲप्रिशिएशन आहे ते 35 to 40% झालेलं आहे. म्हणजे भरपूर वाढ झाली सर. म्हणजे ते झपाट्याने झालं. त्याचं जे मूळ कारण आहे जसं तुम्ही म्हटलं की लोकेशन मॅटर करतो. बरोबर आहे. त्यावेळेस की ज्या कचरा डेपोची चर्चा चालू होती. कचरा डेपोवर येऊ. ठीक आहे. रेट्स मध्ये जाण्यापेक्षा मला वाटतं कचरा डेपोचं आधी घेऊन घेऊ कारण लोकांना त्याच्याबद्दल जास्त आकर्षण. कचरा डेपो पुनावळेमध्ये येतोय का नाही येते सर? नाही मूळ तर येतोय. म्हणजे कसा येतोय की तो सँक्शन नाही आहे गव्हर्नमेंटकडून. ओके. तो प्रपोज होता 2008 साली ज्यावेळेस PCMCने XYZ जागेवरती प्रपोजल टाकलं की आम्ही इथं कचरा डेपो किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा डेपो बरोबर कचरा विलगीकरणचं
एक पूर्ण डेपो येतोय. डेपो येतोय असं त्यांनी तिथं प्रोपोज टाकलं त्या जागेवरती. बरं. आता मूळ गोष्ट की ती जी जागा आहे ते आहे 65 एकरचं गव्हर्नमेंट फॉरेस्ट, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट वन विभागाचं आहे. म्हणजे ते सेंट्रल गव्हर्नमेंटची ती जागा आहे. बरोबर. वन विभागाची. ज्यावेळेस पीसीएमसीने त्यांच्याकडे डिमांड केली त्या जागेची त्यावेळेस त्यांनी नकार दिला. मग परत थोड्या दिवसांनी चर्चा झाल्यानंतर वन विभागाने त्यांच्याकडे अशी डिमांड केली पीसीएमसीकडे की आम्हाला मग जागेच्या बदल्यात जागा द्या. म्हणजे सर पीसीएमसीला तिला डेपो आणायचा होता का? हो. हा कचरा डेपोचा जो प्लॅन आहे तो पीसीएमसी महानगरपालिकेचा होता. तो सेंट्रलचा नव्हता. तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा काही इन्व्हॉल्वेशन नाही. बरोबर. पण जागा आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे, वन विभागाची. त्यांनी तो नकार दिला आणि मग नंतर एक डिमांड ठेवली की आम्हाला जागेच्या बदल्यात जागा द्या, जेणेकरून तिथं झाडे लावून द्या. ओके. पीसीएमसीने तशी एक मावळमधली जागा पाहिली. ओके. पीसीएमसीने ती जागा दाखवली सेंट्रल गव्हर्नमेंटला, पण तिथं झाडं आली नाहीत. ओके. उगलीच झाडं येणार नाही अशी जमीन होती ती. बरं. मग ते फॉरेस्ट विभागाने नकार दिला. त्याच्यानंतर परत त्याच्यावरती काही चर्चा झाली नव्हती. साधारणतः 2008 पासून ते जो विषय प्रलंबित होता त्याला विरोध पण होता पुनवळ्याच्या ग्रामस्थांचा, मारुंजीच्या ग्रामस्थांचा आणि स्थानिक नेते मंडळींचा पण थोडाफार त्याला विरोध होता. बरोबर. म्हणजे तो जो प्रपोज होता तो सँक्शन कधीच झाला नाही. करेक्ट. पण तो प्रपोज होता. आता लास्ट इयरमध्ये म्हणजे 2023 मध्ये तिथलं प्रपोजल निघलं किंवा म्हणजे शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंटनी म्हणजे असं जाहीर केलं की तिथं आम्ही कचरा डेपो आणणार नाहीत. त्याच्या मागे 2-3 कारण आहेत. एकतर IT सेक्टर झपाट्याने झालेली डेव्हलपमेंट आणि लोकसंख्या वाढ. 2 गोष्टी असतात. जर कचरा डेपो आणायचा आहे तर त्याच्या आजूबाजूच्या 5 किलोमीटरची सर्कलची जी लोकसंख्या आहे ते 30,000पेक्षा खाली पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की ती जागा जी आहे म्हणजे थोडीशी आउटसाईडला असायला पाहिजे किंवा मग ती कामाची नसायला पाहिजे. आता जिथं ज्या ठिकाणी 50 लाखाला 70 लाखाला 2 BHK विकतोय, बरोबर आहे, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कचरा डेपो का आणेल? बरोबर आहे सर. त्यामुळे कारण शेवटी जो तिथून जो कर येतो तो पीसीएमसीलाच येतो आणि तो फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आणि जे काही सुविधा आहे, जे कचरा डेपो आहे ते महानगरपालिका शेवटी नागरिकांसाठी करते. बरोबर. मग नागरिकांच्याच मध्ये आणून कचरा टाकेल असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळं शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंटने हे नकार दिला. बरोबर. आणि महाराष्ट्र शासनाने ते स्वीकार केला आणि तो कचरा डेपो नाही असं पीसीएमसीने पण आता त्यांच्या डीपी सँक्शन प्लॅनमध्ये लिहून दिलेलं आहे. आता तिथं जर बघायला गेलं आपण त्या आरक्षित जागेवर पहिलं जे दाखवायचं SWS, बरोबर, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प प्रपोज दाखवायचा. आता तिथं ऑक्सिजन पार्क येतं. आपण आता पण गुगलवर सर्च. हो, आता ऑक्सिजन पार्क. आणि त्याचा फायदा बिल्डर लोकांनी म्हणजे डेव्हलपर्स लोकांनी असा उचलला आहे की ज्या दिवशी ते जाहीर झालं आज ते त्यांचा GR आला की होणार नाही, इथं ऑक्सिजन पार्क होईल. बरोबर. दुसऱ्या दिवशी ते गुगलला अपडेट झालं आणि तिसऱ्या दिवशी जी बिल्डरांची कॉस्ट 60 लाखाला होती 2 BHK ती 70 लाखावरती गेली एका रात्रीत. हो, इतका बेनिफिट झाला. नक्कीच. कारण म्हणजे कारण प्रत्येक बिल्डर लोकांनी पहिल्यांदाच म्हणजे दोन्ही आजूबाजूचे जे लोकेशन आहेत त्या साईडचे लोक म्हणजे तिकडे कचरा डेपो येतोय, त्याच्यामुळे तिथून रेट पहिल्यापासून बिल्डर लोक थोडंसं कमी करून चालत होते. एक्झॅक्टली. तो त्यामुळे आता कव्हर करायचा, त्याच्यामुळे त्यांनी पण मग हे केलं. आणि त्यातले त्यात परत आता वाकडमध्ये तुम्हाला ऑप्शन्स राहिले नाहीत प्रॉपर्टी घेण्यासाठी. बरोबर. लोक जाणार आठवड्या आणि पुण्यावळ्यात IT लोक जाणार हे माहितीच आहे त्यांना. त्याच्यामुळे तिथले जे प्राइस आहे ते आणखीच झपाट्याने वाढले. बरोबर. तर मित्रांनो, आता गणेश सरांनी आपल्याला एकदम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे ज्या लोकांना पुनावळेमध्ये म्हणजे आता हे अख्ख्या महाराष्ट्रातून जरी कोणी बघतंय तरी सुद्धा पुनावळे हे त्यांच्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे असं आपल्याला गणेश सरांनी सांगितलं. तिथे रेट्स वाढत आहे आणि तुम्ही आज घेतलं तर तुम्हाला मिळतं तोपर्यंत 30% रेट वाढलेले असतील. बरोबर. हो, पोझिशन मिळतं तोपर्यंत. तर आता आपण सरांना विचारू की तिथले आताचे रेट्स काय चालू आहे 1 BHK 2 BHK 3 BHK याच्यामध्ये. सर एरिया वाईज पण जर तुम्ही सांगू शकले तर आपल्या प्रेक्षक आले. मोठी आता जर आपण रेट बघायला गेलं पुनावळेचा तर पर स्क्वेअर फीट जसं की आपण पहिलं पकडायचो, बरोबर, तर साधारणतः 1000 कार्पेटचं घर आहे. तो बिल्डरच्या हिशोबाने लोडिंग पकडून तो 1350 ते 1400 पकडला जातो. ओके. आणि त्याच्यावर त्यांचा रेट डिपेंड होतो. म्हणजे त्याच्यात तुम्हाला बिल्डर फक्त घर नाही देत आहे, पार्किंग देतोय, ॲम्युनिटीज देतोय, बाकी सगळ्या सुविधा देतोय, रोड देतोय आणि म्हाडा पण देतोय. हे सगळं तोडून बिल्डर तुम्हाला जरी 1000 कार्पेट देत असेल तरी तो त्याच्या हिशोबाला वरती 35% ते 40% लोडिंग पकडतो. बरोबर. त्यांच्या हिशोबाने जो आता रेट आहे सध्या
बिल्डरांचा पर स्क्वेअर फीट पुनावळीमध्ये साधारणतः 6 ते 6.5 पर्यंत चालू आहे. 6 ते 6.5च्या मध्ये. मग त्याच्यावरती परत आपल्या गव्हर्नमेंट टॅक्सेस वगैरे येतात. स्टॅम्प ड्युटी, GST, ॲग्रीमेंट. तरी सर मग जर समजा आता तुम्ही हे सांगितलं, पण आता समजा 50% लोकांना कळलं असेल, 50% लोकांना नाही कळणार, तर तुम्ही 1 BHK चा एरिया आणि त्याचं रेट साधारणतः डेव्हलपमेंट अशा लेवलला गेली की पुनावळ्यात 1 BHK बनायचे बंद झालेत. बापरे. पुनावळ्यात तुम्हाला 1 BHK मिळणार नाही. म्हणजे पुणे वेस्ट भागात तातवडे, पुनावळे, वाकड, रावेरी 1 BHK हा कॉन्सेप्टच बंद झालेला आहे. डायरेक्ट 2 BHK पासून. मग त्याच्यात छोटा 2 BHK आहे. 600 कार्पेट पासून ऑप्शन आहेत ते 900 कार्पेट पर्यंत पण काही ठिकाणी 2 BHK बनले जातात. ओके. पण आता प्रत्येकाचं बजेट तेवढं नसतं. तर मग जसं की 600 कार्पेटचा जर 2 BHK आपण पुनावळ्यात बघतो तर 60-62 lakhs पासून पण अवेलेबल याला सुरुवात होते. हो, पण ते मग डिपेंड आहे की बिल्डर्स, सोसायटी, प्रोजेक्ट, ॲम्युनिटीज सगळं आहे. आणि पोझिशन कधी आहे त्याच्यावरती. बरोबर. सर 2 BHKचं जसं तुम्ही सांगितलं की 600-650 एरिया असेल तर तो 60-65 लाखापर्यंत मिळतो साध्या बिल्डर, सिम्पल बिल्डर. सिम्पल जर आपण. आणि जर एकदम हाय तुम्ही जर सांगायला गेले की 2 BHK पुनावळेमध्ये सगळ्यात चांगली सोसायटी, आपण बिल्डरचं नाव नाही घेणार, पण सगळ्यात चांगली सोसायटी तुमच्या तिथं कितीपर्यंत तो मिळू शकतो आणि एरिया पण त्याचा जर 2 BHK जर प्रीमियम सोसायटी म्हटलं आपण, भरपूर साऱ्या ॲम्युनिटीज आणि रेप्युटेड बिल्डर्स आणि 800 कार्पेटचा 2 BHK, 800 मध्ये आता बिगर झाला. बरोबर. डबल बाल्कनी, सिंगल बाल्कनी असेल तर तो आपल्याला 85 पर्यंत पण आहे. 85 पर्यंत तो मिळू शकतो चांगला. म्हणजे IT बरोबर ते लोक चांगलाही फ्लॅट. पुनावळ्यात तुम्हाला म्हणजे 800 एरियापर्यंत तुम्ही 80-90 लाखात मिळून जाईल त्यांना ना सर. हो, 80 पासून 80-85च्या दरम्यान आपल्याला प्रीमियम प्रॉपर्टी असते. आणि सर एक लास्ट प्रश्न आला, 3 BHK बद्दल जर बोलायचं झालं तर रेट काय चालू आहे? तर 3 BHK पण म्हणजे सिमिलरच, फक्त जेवढा कार्पेट वाढतो तसे प्राइस वाढते. स्क्वेअर फीट रेट प्रमाणे. पुनावळ्यात जर बघायला गेलं तर आपल्याकडे 85 lakhs पासून 3 BHK पण उपलब्ध आहेत. म्हणजे काय होत आहे की समजा माझं बजेट 85 lakhs आहे आणि मला पण 3 BHK जायचं आहे. बरोबर. आता एखाद्या सोसायटीमध्ये एखादा बिल्डर जर 850 ते 900 कार्पेटचा 2 BHK बनवतोय आणि सेम लोकेशनला बाजूला जर एखादा बिल्डर 900 ते 950 कार्पेटमध्ये 3 BHK बनवतोय, दोघांचा रेट सिमिलरच येतोय कारण पर स्क्वेअर फीट. बरोबर. तर त्याच्यामुळं तशा काही सोसायटी आहेत की 85 पासून पण आपल्याला प्रॉपर्टी मिळेल पुनावळ्यामध्ये, मिळू शकते. जर तुम्हाला ॲम्युनिटीज वगैरे काही नको आहे, सिम्पल टाईप आणि प्रॉपर 3 BHK पाहिजे, 900 साईजमध्ये पण चांगला 3 BHK मिळू शकतो, तर तसं तुम्हाला आहे त्या ऑप्शनमध्ये. बरोबर आहे. येस. तर सर थँक्यू, तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली पुनावळेबद्दल. तर ज्या लोकांना घ्यायचं आहे किंवा जे लोक विचार करताय पुणे वेस्टमध्ये घर घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा, तर त्या लोकांसाठी हे बेटर ऑप्शन आहे. बरोबर. तर तुम्हाला काही क्वेरी असतील, काही असतील तर माझा नंबर मी खाली दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्ही कमेंट करू शकता तुमचे प्रश्न, ते मी सरांसोबत डिस्कस करून तिथे रिप्लाय करूनच देईल, काही थोडा रिसर्च करून. आणि सरांसोबत आपण मल्टिपल पॉडकास्ट करू, वेगवेगळ्या टॉपिकवर करू, की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना रेसिडेन्शियल करायला हवी की कमर्शियल करायला हवी, कमर्शियलचे रेट्स कसे वाढत गेले पुण्यात, तुम्ही जर आता इन्व्हेस्ट केलं तर कोणत्या एरियात केलं, मल्टिपल प्रश्न आहे रिअल इस्टेटमध्ये. या सगळ्या गोष्टींवर करू सर आपण. सर थँक्यू सो मच. चालेल, थँक्यू, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आपण संधी दिल्याबद्दल आणि मला रिअल इस्टेटच्या माध्यमातून, म्हणजे आपलं पॉडकास्टच्या माध्यमातून माझ्या रिअल इस्टेटची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याबद्दल खूप थँक्यू सो मच.